महाराष्ट्राचं राजकारण आरोप प्रत्यारोपांनी रंगलेलं आपण कायमच पाहिलंय आणि जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतं तेव्हा आरोपांना कायमच धार चढलेली असते। पण हेच महाराष्ट्राचं अधिवेशन, विधिमंडळाचं अधिवेशन म्हणा किंवा महाराष्ट्राचं राजकारण म्हणा, एका हळव्या टप्प्यावरती येऊन थबकल्याचं चित्र आज अवघ्या देशाला, अवघ्या राज्याला पाहायला मिळालं। आणि याला कारण अर्थातच अजित पवार। हे असं पहिलं अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनात अजितदादांच्या शिवाय, अजितदादांच्या साथीशिवाय, अजितदादांच्या भाषणाशिवाय सर्वांना पुढे जायचंय। पण याच अजित पवारांच्या आठवणीमध्ये आज अनेक जण भावूक झाल्याचं चित्र विधिमंडळामध्ये पाहायला मिळालं। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच अजित पवारांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। दुर्दैव म्हणजे अजित पवार आज हयात असते तर यंदाचा अर्थसंकल्प स्वतः त्यांनी मांडला असता, जो त्यांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता। दादांना श्रद्धांजली वाहताना सर्वपक्षीय नेते भावूक झाल्याचं चित्र दिसलं। हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, रोहित पवार, दिलीप वळसे पाटील यांना तर अश्रूही अनावर झाले। तर दुसरीकडे वरळीतल्या डोममध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय। राजकीय मतभेद बाजूला सारून राज्यासह देशभरातले दिग्गज एकत्र आलेत आणि अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। दरम्यान विधानभवन परिसरात अजित पवारांचं स्मृतिस्थान उभारण्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे। आणि आज अजित पवारांना विधान भवनामध्ये श्रद्धांजली वाहत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं भाषण म्हणजे आपल्या एका लाडक्या दुःखाला गमावण्याचं, जे आपल्या एका लाडक्या मित्राला गमावण्याचं जे दुःख आहे ते प्रतीत होत असल्याचं भाषण होतं। मुख्यमंत्री काय म्हणाले आपण पाहूया। खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला। पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील, अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड। आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावला आहे, शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावला आहे, एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावला आहे, राजकारणातला दादा माणूस गमावला आहे, धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावला आहे। मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावला आहे, या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावला आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांनी सुद्धा राजकारणा पलीकडे जात अजितदादांना वाहिलेली श्रद्धांजली होती, आदरांजली होती। अजितदादा म्हणजे महाराष्ट्राला कधीही न मिळू शकलेला एक बेस्ट मुख्यमंत्री होता, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। दरम्यान विधान भवनाच्या परिसरामध्ये अजित पवार यांचं स्मृतिस्थान निर्माण करण्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केली आहे। अजितदादांसारखे थोर नेते फार कमी होतात आणि पुढच्या पिढीला या नेत्याबद्दल आणि या नेत्यांनी महाराष्ट्राची जी सेवा केली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी आपलं राजकीय जीवन जगलेलं आहे त्याची जाणीव असण्यासाठी अजितदादांच्या नावाचं एक स्मृतिस्थान या विधिमंडळाच्या आवारात होणं आवश्यक आहे असं मला वाटतं। त्या संदर्भात निश्चितपणे मी मुख्यमंत्र्यांबरोबर, गटनेत्यांबरोबर आणि बोर्डासमोर हा प्रस्ताव ठेवून येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेईन। आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांचे जे सहकारी आहेत, त्या सर्वांसाठी आजचा दिवस खूप कठीण दिवस होता। भावना आवरता येणं अवघड बनलेलं होतं, कारण ज्या अजितदादांसोबत गेली अनेक वर्ष त्या सर्वांनी काम केलं, ज्या अजितदादांसोबत त्याच सभागृहामध्ये बसून राज्याच्या विकासाची स्वप्न पाहिली, तेच अजितदादा आता सोबत नाहीत आणि त्यांच्याशिवाय पुढे जायचं आहे, ही भावना अनेकांना आतमधनं कुरतडून गेली। अजितदादांप्रती भावना व्यक्त करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय म्हटलं, त्यांना भावना व्यक्त करताना किती दुःख झालं, हे आपण पाहूया। महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला। सगळ्यात महत्त्वाचे
राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा पवार नावाचा जादूगार हसवत हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते म्हणायचे की रोहित, तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून तिथं मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तू जरा शारीरिक वजन वाढले, तू जरा शारीरिक वजन कमी कर, पण राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो हो करतो, पण मी त्यांना शब्द देतो की माझी हेअरस्टाईल मी अशीच ठेवेल, शारीरिक वजन कमी करेल, राजकीय वाढवेल, पण एक गोष्ट मात्र खरी. ते मला म्हणायचे, वरचं बटन वरपर्यंत लावत जा, पण काकांना एक सांगायचं, 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल, तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल. भरपूर प्रवास करणं, लोकांशी बोलणं, लोक जोडणं, आणि मग आताच जाधवांनी सांगितलं, विरोधी पक्षीयांना सुद्धा हे विरोधी पक्षी आपले शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत, त्यांचे आपले फक्त एक मतभेद आहेत, आणि ते मतभेद असू शकतात, ते एका घरात असू शकतात, एका पक्षात असू शकतात, तर राजकारणात का असू शकत नाही, पण ते आपले शत्रू नाहीत, अशी भावना ठेवूनच दादा नेहमी वागले. त्यांचं सहकार क्षेत्राकडं आणि शिक्षण क्षेत्राकडं एक विशेष लक्ष त्यांना असायचं. आणि आता खरंच एक अशी भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की या क्षेत्राला आधार देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं, अजितदादांनी केलं, सगळ्यांनी केलं. आता इथून पुढं सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून या क्षेत्राला पुढं घेऊन जाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे, महाराष्ट्र पोरका झाला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.